चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सोमनाथ महोत्सवात पंतप्रधान मोदींचा सहभाग. गुजरातच्या सोमनाथ मंदिरात अमृत पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या सोमनाथ मंदिराच्या भव्य कळसाला देशभरातील 11 पवित्र तीर्थक्षेत्रांमधील पाण्याने अभिषेक करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावत सोमनाथ मंदिरात आयोजित अमृत पर्व कार्यक्रमात सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींनी मंदिरात पूजाही केली. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या सोमनाथ मंदिराच्या भव्य कळसाचा हा तीर्थाभिषेक सोहळा लक्षवेधी ठरला आहे. या अभिषेकासाठी एका विशेष कलशाचा वापर करण्यात आला. या सोहळ्यादरम्यान 11 तीर्थक्षेत्रातील पवित्र पाणी मंदिराच्या 90 मीटर उंच कळसावर ओतण्यात आले. या विशेष कार्यक्रमात सहभाग होण्यासाठी अनेक राज्यातील मान्यवर, कलाकार आणि दूरदूरच्या भागातील प्रेक्षक आले होते. मंदिराच्या पुनर्बांधणी आणि उद्घाटनाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त हा उत्सव आयोजित केला जात आहे. ते विशेष महापूजा, कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण समारंभामध्ये पंतप्रधान मोदी सहभागी होत आहेत. या कार्यक्रमादरम्यान एक स्मारक टपाल तिकीट आणि नाणे देखील प्रकाशित करण्यात आले आहे. मनपा आयुक्तांकडून कपिलेश्वर तलावाची पाहणी. महानगरपालिकेचे आयुक्त एम. कार्तिक आणि सहकाऱ्यांनी आज कपिलेश्वर तलावाची पाहणी केली. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या तलावामध्ये भिंत कोसळून 2 बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या मनपा प्रशासनाने आज घटनास्थळाची पाहणी करून सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. महानगरपालिकेचे आयुक्त एम. कार्तिक, नगरसेवक राजू भातखंडे आणि अभियंत्यांच्या पथकाने आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी तलावाच्या सद्यस्थितीची पाहणी केली, तसेच तातडीने घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. वसतिगृहातील विद्यार्थिनीची वाढदिवशीच आत्महत्या. आझमनगरमधील अनुसूचित जमातीच्या मुलींच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीने तिच्या वाढदिवशी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हुक्केरी तालुक्यातील काटाबळी गावातील BScच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी असलेल्या कावेरी उमेश नायक वय 21 हिने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळलेले नाही. मात्र 3 महिन्यापूर्वी एका पोलीस हवालदारासोबत तिचा साखरपुडा झाला होता. त्यामुळे या प्रकरणाबाबत मुलीच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केला आहे. कुटुंबियांनी आपली मुलगी गमावली आहे. त्यांना मोठा धक्का बसला असून तीव्र आक्रोश केला आहे. APMC पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली आहे. तसेच अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. जनगणनेचे कार्य झाले वेळेआधीच पूर्ण. शासनाच्या वतीने सोपवण्यात आलेल्या सर्वात महत्त्वाच्या जनगणनेचे काम नियोजित वेळेच्या 1 आठवडा आधी पूर्ण करण्यात आले आहे. ते यशस्वी झाले आहे. याबद्दल मनपा आयुक्त एम. कार्तिक यांनी महानगरपालिकेच्या जनगणना अधिकाऱ्यांचा सत्कार केला. महापालिकेच्या कार्यालयात आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात बोलताना आयुक्त एम. कार्तिक यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. मनपा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी जनगणना, निवडणुका, पल्स पोलिओ आणि कोरोनाच्या काळात अंतर्गत प्रशासकीय यंत्रणेत सैनिकांप्रमाणे काम केले आहे. हीच खरी देशसेवा आहे. जनगणना कार्यात गुंतलेल्या अधिकारी, पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. तसेच कडक उन्हात एकमेकांना सहकार्य करत अत्यंत कमी कालावधीत जनगणनेचे काम त्यांनी यशस्वी केले आहे. त्यामुळे ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत, असे उद्गार त्यांनी काढले. तसेच या संदर्भातील माहिती दिली. यावेळी महसूल उपायुक्त डॉ. सिद्धू हुल्लोळी, प्रशासकीय विभागाचे उपायुक्त उदयकुमार तळवार आदी उपस्थित होते. आयुक्तांचे मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांच्या चांगल्या नेमणुकीमुळे हे काम यशस्वी झाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. शिवतेज युवा संघटनेच्या माध्यमातून राजहंसगडाची स्वच्छता.
मच्छे, वाघवडे आणि देसूर गावातील तरुणांनी रविवारच्या सुट्टीच्या दिवशी एक आगळा उपक्रम हाती घेतला. या दिवशी त्यांनी सुट्टीचा सदुपयोग करताना एक दिवस राजहंसगडाच्या संवर्धनासाठी दिला. मागील रविवारी तसेच या रविवारी 3 गावातील तरुणांनी राजहंसगडावर येऊन गडावरील कचरा आणि इतर गलिच्छ पदार्थांची स्वच्छता केली. हा उपक्रम मच्छे येथील शिवतेज युवा संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात आला. तालुक्यातील राजहंसगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारा गड आहे. या गडावर सध्या पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. शनिवार व रविवारच्या सुट्टीची पर्वणी म्हणून युवा वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने येत आहे. मात्र त्याचबरोबर या ठिकाणी गलिच्छताही निर्माण होत आहे. या स्वच्छतेचे निवारण करण्यासाठी शिवतेज युवा संघटनेने पुढाकार घेतला आहे. गड किल्ले स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याचा संकल्प या तरुणांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. आनंद शिक्षण निधी शिष्यवृत्तीचे वितरण. येथील ओवळकर परिवारातर्फे दरवर्षी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या BA, BCom व BSc पदवीधारकांना आनंद शिक्षण निधी ही शिष्यवृत्ती दिली जाते. याचे वितरण दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित भाऊराव काकतकर महाविद्यालयामध्ये नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून VTUचे प्राध्यापक प्रशांत ढोपे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये वर्तमान काळामध्ये मानवी जीवनात कृत्रिम बुद्धिमत्तेचे वाढलेले महत्त्व सांगून कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदेही सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर MV शिंदे म्हणाले, आनंद शिक्षण निधीतून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचा वापर विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी करावा. या शिष्यवृत्तीचे लाभार्थी यल्लुताई पाटील, गीतांजली पाटील, वैजयंती गोरल, गोरम्मा मुहिरे, गायत्री चौगुले, प्रदीप बेळगुणकर, वीणा चौगुले, शरावती देसाई, सोनाली मनवाडकर, सोनाली पाटील, तन्वी पाटील, ऋतिका बांडगी यांना प्रत्येकी 5,000 रुपये असे एकूण 12 विद्यार्थ्यांना 60,000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली. गौरी ओळकर यांनी शिष्यवृत्तीचे महत्त्व आणि उद्देश पटवून दिले. प्रास्ताविक आणि स्वागत प्राध्यापक BN बसरगी यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. बायोगॅस निर्मिती प्रकल्पाला मंडोळी ग्रामस्थांचा विरोध. शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीसाठी मंडोळी रोड परिसरात प्रस्तावित केलेल्या प्रकल्पाला आता स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध सुरू केला आहे. मंडोळी हंगरगाव परिसरातील 100हून अधिक ग्रामस्थांनी रविवारी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेऊन गावात हा प्रकल्प उभारू नये अशी जोरदार मागणी केली. ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने नियोजित प्रकल्पामुळे भविष्यात दुर्गंधी, प्रदूषण व आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली. यावेळी मंत्री हेब्बाळकर यांनी तातडीने मनपा आयुक्त M कार्तिक आणि प्रांताधिकारी श्रवण नाईक यांना बोलावून घेत प्रकल्पाबाबत माहिती मागवली. मात्र प्रारंभी या दोन्ही अधिकाऱ्यांनी प्रकल्पाबाबत आपल्याला सविस्तर माहिती नसल्याचे सांगत अनभिज्ञता दर्शविल्याची चर्चा बैठकीत झाली. ग्रामस्थांनी विरोध कायम ठेवत प्रकल्प रद्द करण्याची ठाम भूमिका मांडल्यानंतर हेब्बाळकर यांनी आपण याबाबत लक्ष घालू असे आश्वासन दिले. तसेच प्रकल्प मंडोळी गावात सुरू होऊ देणार नाही असे आश्वासन दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सदर चर्चा करतेवेळी माजी तालुका पंचायत सदस्य यल्लाप्पा कणबरकर, संतोष तळवार, अरुण कदम, महादेव कणबरकर, शंकर पाटील, मारुती दळवी, बाळू पाटील, जानबा बेळगावकर, गावडू पाटील, यल्लाप्पा पाटील, कृष्णा उंदरे, आनंद पाटील, कृष्णा शहापूरकर, शंकर कंगराळकर आदींसह मंडोळी आणि हंगरगाव परिसरातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.